खामगाव येथील श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळा वासनिकांचा आचार या विषयावरील आजचे 9वे सत्र आपण श्रवण करणार आहोत। स्वामींनी जो असंनिधान धर्म सांगितलेला आहे तो असंनिधान धर्म किंवा मुळातच आपल्याकडे असलेलं जे ज्ञान आहे किंवा ज्ञानाच्या आधाराने जो धर्म आपल्याकडे आलेला आहे, प्राप्त झालेला आहे, त्याचं जतन कसं करावं हे वटवृक्षाच्या दृष्टांतामध्ये आपण 8व्या सत्रामध्ये बघितलेलं आहे। वट रोपाचा दृष्टांत आहे आणि त्या वट रोपाचं जर का योग्य प्रकारे जतन केलं, आळे निवणे करून त्याला पाणी जर का दिलं आणि कूपकाठी करून त्या रोपाच्या पानाचं फांद्यांचं रक्षण जर का करता आलं की नंतर ते जे काही रोप आहे ते रोप इतक्या चांगल्या प्रकारे त्याची वाढ वृद्धी होते की नंतरच्या काळामध्ये मग त्या वृक्षाला कशाचा आधार लागत नाही है ना। आधी काही झाडांना म्हणा, रोपांना म्हणा, आपल्याला काठीचा आधार वगैरे द्यावा लागतो, म्हणजे त्या आधाराने ते उभे राहतात। वट रोप जे आहे त्याला सुद्धा सुरुवातीला अशाच प्रकारचा काहीतरी आधार हा द्यावा लागेल, परंतु तो आधार फक्त पूर्व काळापुरताच मर्यादित आहे। त्यानंतर त्या वटरोपाची जर का पूर्ण वाढ होत गेली आणि पूर्ण जर का तो वटवृक्ष विकसित झाला तर तो वटवृक्ष स्वतःचा आधार निर्माण करतो। म्हणजे त्याच्या ज्या काही पारंब्या आहेत त्या पारंब्या त्या जमिनीपर्यंत येऊन त्या झाडाला, त्या वटवृक्षाला ते आधारभूत ठरतात। वटवृक्षाला मग इतर कुणाच्याही आधाराची आवश्यकता पडत नाही। वटवृक्षाची विशेषता आहे, इतर झाडांचा नाही माहिती, परंतु वटवृक्ष म्हणजे स्वतःचा आधार तो स्वतःच तयार करत असतो। अशा प्रकारे आपल्याकडे धर्म इतक्या सबळतेने असला पाहिजे की तो जर का धर्म आपल्याकडे जर का असेल तर त्या धर्माचाच आधार आपल्याकडे इतका बळकट असला पाहिजे की मग आपल्याला इतर कुठल्याही आधाराची आवश्यकता पडता कामा नये। आत्ताच्या काळात आपल्याला जीव, देवता, प्रपंच याचा आधार घ्यावा लागतो सारखा। आपल्याला काही संकट आलं की कोणतरी मदतीला येईल का वगैरे जीवांकडनं अपेक्षा आपण ठेवतो आणि यदाकदाचित कोणी मदतीला नाही आलं तर आपण त्या लोकांवर रुसतो, फुकतो वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्या जीवांवर आपण अवलंबून आहे। पण तुम्हाला लक्षात येत असेल की तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्हाला अपेक्षित लोक मदतीला येत नाही, परंतु कोणीतरी मात्र मदतीला येतं। काही ना काही त्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यातनं निघतच असतो। तुम्ही काय त्याच्यातच अडकून राहत नाही आयुष्यभर, परंतु आम्हाला त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो याच्याही पेक्षा आम्हाला कोण कोण मदतीला नाही आले याकडे आपलं लक्ष जास्त केंद्रित असतं आणि म्हणून मिळालेला जो आनंद आहे त्याचा आनंदही आपल्याला घेता येत नाही। आपल्याला आनंद हा प्रकार घेता येत नाही। आपल्याला सतत दुःख सहन, म्हणजे स्वतःला आम्ही दुःखी आहोत हे म्हणून घ्यायला आपल्याला खूप बरं वाटत असतं आणि मग जे काही प्राप्त झालंय त्याचा आनंद घेण्यापेक्षाही आम्हाला कोणी मदत नाही केली याचं दुःख जास्त आपल्याला असतं। परंतु इथे वटवृक्षाचा, वटरोपाचा जो काही दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे तो दृष्टांत आपल्याला आपल्यासाठी पण उपयोगामध्ये आणायचा आहे। तो नुसतंच दृष्टांत आणि सिद्धांतापुरता मर्यादित ठेवू नका, तो दृष्टांत व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला उपयोगामध्ये आणता आला पाहिजे की आपल्याला एकदा धर्म प्राप्त झाला, जीवाने धारण केलेला आहे आणि जो सांडिताही न संडे शेवटपर्यंत त्याला धर्म असं म्हटलं जातं, तर तो धर्म आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही जीवाच्या मदतीची आवश्यकता नाही। तुमच्याकडे असलेला जो धर्म आहे तो धर्म बरोबर आयोजन करतं। तुम्हाला अपेक्षित असलेले लोक नाही येणार, परंतु अनपेक्षित कोणीतरी तिथे उभं राहून तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे। धर्म त्या गोष्टीची व्यवस्था करतो।
तुम्हाला कुठल्याही देवतेची आवश्यकता नाही की बाबा तुम्हाला म्हटलं कोणीतरी तुम्ही हा धर्म स्वीकारला आणि तो धर्म सोडला म्हणून तुम्हाला असा त्रास आहे, तसा त्रास आहे, तसा त्रास आहे. कोणीतरी कोणाचा तरी अपघात झाला उद्देशी व्यक्तीचा, त्यांचा फोन आला घरून, असं असं झालं. म्हटलं ठीक आहे. मग ते म्हटले की आम्हाला आमचे नातलग एवढे नावं ठेवतात की तुम्ही हा धर्म सोडला ना मूळ आणि नवीनच कुठला धर्म घेतला म्हणून तुमचा अपघात झाला. म्हटलं जा बरं तुमच्या विभागातल्या दवाखान्यात जेवढ्यांचे अपघात झाले तेवढे सगळे महानुभाव पंथाचे आहेत का बघा बरं. फक्त महानुभाव पंथाच्याच लोकांचा अपघात होतो का? बाकीच्यांचं होतच नाही का? म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला आपल्या धर्मावरून विचलित करणारी अनेक वाक्य, अनेक लोक आपल्या संपर्कात येतील, पण आपल्याला तिथे आपल्याकडे एवढ्या प्रमाणामध्ये धर्म असला पाहिजे की आपण विचलित होता कामा नाही. कोणाला तरी कॅन्सर झाला, ते म्हणे तुम्ही हा धर्म स्वीकारला म्हणून कॅन्सर झाला. म्हटलं जा बरं त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सगळे काय महानुभाव पंथाचेच लोक आहेत का? जे कुळदेवतेचं भजन पूजन करतात त्यांना सुद्धा कॅन्सर आहे. परंतु कुणीतरी अज्ञान व्यक्ती काहीतरी बोलतं आणि आपण आपला धर्म विचलित करतो. आपलं जे काही निश्चितता आहे ती थोडीशी अशाश्वत होऊन जात असते. म्हणून आपल्याकडे धर्म त्या प्रमाणामध्ये पाहिजे की तुम्हाला कोणी काही जरी सांगितलं तरी तुम्ही मात्र पक्के असले पाहिजे. तुम्ही जे स्वीकारलेलं आहे ते उगाच स्वीकारलेलं नाही आहे आणि उगाच कुठली गोष्ट स्वीकारायची नाही. महानुभाव पंथ पण उगाच स्वीकारायचा नाही, घरामध्ये आहे म्हणून स्वीकारायचा, कोणीतरी म्हटलं म्हणून स्वीकारायचा असं नाही. महानुभाव पंथ म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे हे पहिले समजून घ्या, त्याची प्रतीती घ्या आणि मग महानुभाव पंथ स्वीकारा. अन्यथा महानुभाव पंथ जर स्वीकारलेलाच असेल तर मग त्याच्या तत्वज्ञानाचा अनुभव जो आहे, साह्याचा अनुभव जो आहे, ती प्रचिती आहे ती घ्या, म्हणजे तुमच्यातला धर्म आपोआप पक्का होईल. एखादं औषध आपण घेतलं आणि त्याचा गुण जर का आला तर आपलं एक निश्चितता होऊन जाते की हे औषध चांगलं आहे बरं का, मी सांगतो, मी ते उपयोगात आणलेलं आहे, मला लाभ झालेला आहे. म्हणजे ते औषधाचा गुणधर्म जो आहे तुमच्या मनामध्ये पक्का बसलेला आहे. कधी? जेव्हा त्या औषधाचा अनुभव आला. तशा पद्धतीने आपल्याला धर्माचा देखील अनुभव आला पाहिजे. कुणीतरी म्हणता हा धर्म चांगला आहे म्हणून चांगला नाही, आम्हाला तो अनुभव स्वतः घ्यायचा. का घ्यायचा? कारण की तेव्हाच आमच्या मना अंतःकरणामध्ये या धर्माबद्दलची निश्चितता जी आहे ती पक्की होईल आणि मग तुमच्या संपर्कामध्ये असलेले अनेक लोक तुम्हाला भेटतील आणि म्हणतील बघा आम्ही आमकं करतो तर आमची परिस्थिती बघा किती चांगली आहे, तुमची परिस्थिती बघा. परिस्थितीच्या ठिकाणी माणूस थोडा खचून जातो बरं का. प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे पैसा असला पाहिजे आणि ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याला असं वाटतं की आपण खूप गरीब आहोत, आपली समाजामध्ये काही किंमत नाही वगैरे वगैरे, असं आपणच आपल्याला दोष देऊन घेत आहोत. पण लक्षात घ्या, मी सगळीकडे फिरतो, काही गरीब आणि काही श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचं काहीच म्हणजे भेदभाव समाजामध्ये आहे, पण वास्तविक तसा काही भेदभाव नाही, सगळं बरोबर आहे. श्रीमंताकडे खूप काही गोष्टी आहेत पण खूप काही गोष्टी नाहीत सुद्धा. गरीबाकडे खूप काही गोष्टी नाहीत पण खूप काही गोष्टी गरीबाकडे आहेत. तुम्ही फक्त पैशाने त्याचं मूल्यमापन करू नका. आपल्याकडे पण असं होतं, एखादे श्रीमंत उपदेशी एखादे गरीब उपदेशी असं एकमेकांना वाटायला लागतं, पण असं काही नाही आहे. आपण जेव्हा महानुभाव पंथात आलो तेव्हा आपण सगळे एक समान झालो है ना. देवाने आपल्या सगळ्यांची निवड केलेली आहे, गरिबाची पण केली आणि श्रीमंताची केली. म्हणजे देवासाठी आपण सर्व एकसारखे आहोत आणि द्रव्याने किंवा पैशाने आपण एकमेकांचं मूल्यमापन करायचं नाही. जे गरीब आहेत ज्यांच्याकडे द्रव्य नाही त्यांनी स्वतःला असं खचवून घ्यायचं नाही की आमच्याकडे पैसे नाही, नसतील पैसे, परंतु बाकीच्या कितीतरी गोष्टींनी आपण श्रीमंत आहोत. पैशानेच व्यक्ती श्रीमंत असतो असा एक समाजामध्ये प्रमाण मानलं गेलं, पण वांचून तसं नाही आहे. एखाद्या व्यक्तीकडे द्रव्य नसेल पण इतर गोष्टींनी तो श्रीमंत असतो,
हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्याकडे परिवार आहे, त्यांच्याकडे नाही द्रव्य, ते सतत नेहमी देवाने असं का, देवाने तसं का. मी त्यांना म्हटलं की तुमची मुलं कशी आहेत, धार्मिक आहेत की अधार्मिक आहेत? नाही, आमची मुलं तर खूप धर्म आचरण करतात. मग ते कुठल्या व्यसनाच्या अधीन आहेत का? त्यामध्ये नाही, व्यसनही नाही करत, चांगले आहेत एकदम वगैरे, आणि कमवतात देखील, आमची काळजी देखील घेतात वगैरे सगळे. म्हटलं याच्यापेक्षा वेगळी संपत्ती काय असते, है ना. सगळ्यात आजच्या काळामध्ये द्रव्य संपत्ती भरपूर असेल, पण पुत्र किंवा पुत्री यांच्याकडे जी संस्कार संपत्ती आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून आपली खरी संपत्ती ती आहे ज्यांना आपण जन्म दिलेला आहे. ते जर का वाईट वागतात तर त्याचा दोष आपल्याला देखील आहे, आणि ते जर का चांगले वर्तन करतात तर त्याचं थोडंफार गोमटं आपल्याला पण मिळणार आहे. म्हणून पुत्र संपत्ती म्हणजे धार्मिक असलेले पुत्र किंवा पुत्री ही खरी आपली संपत्ती आहे. बाकी तुमच्याकडे द्रव्य किती असून मुलं जर का चांगली निघाली नाहीत तर तुम्ही म्हणता काय करायचं आहे पैशाचं. एका ठिकाणी मी गेलो, ते म्हणे हे आमच्या समोरचे खूप श्रीमंत आहेत, पण त्यांचा मुलगा 24 तास मद्यपान करतो. सांगा बरं त्या वडिलांना कुठलं सुख असेल. आणि तेच तुम्ही जर का इतर गोष्टीच्या माध्यमातून बघितलं, द्रव्याचंच मूल्यमापन नेहमी करत बसायचं नाही. श्रीमंताने नाही करायचं, गरिबाने देखील नाही करायचं. आपण श्रीमंत झालेलो आहोत, मानवाव पंथ आपल्याला मिळाला, देवाने आपली निवड केली, इथेच आपण श्रीमंत झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये आपला देवाचा जो धर्म आहे तो निश्चित आणि पक्का असा असला पाहिजे. इथे या ठिकाणी आपल्याला मग कुठल्या द्रव्याचा सुद्धा आधार असण्याची आवश्यकता तुम्ही ठेवू नका. तुमचं काहीतरी दुःख आहे ना, तर त्यामध्ये काहीतरी पाप तुमचं नासल्या जातं, हे लक्षात ठेवा, है ना. आपण म्हटलो की आम्हाला एवढं चालावं लागलं, मग तेवढं चालावं लागलं तर तेवढे कॅलरीज आपल्या जळायला की नाही, तेवढी आपली प्रकृती चांगली राहते की नाही. म्हणजे चालण्यामध्ये सुद्धा, दुःखामध्ये सुद्धा काहीतरी लाभ आहे. आणि तिकडे सांगितलं आनंदे पुण्य राशी नासती, म्हणजे आनंद जिथे उपभोगतो तिथे खूपसा पुण्य राशी जे आहेत, सुखाचा जो संचय तो संपून जातो, एकदम कळत सुद्धा नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जे काही आधारभूतता आहे ती द्रव्याची नसली पाहिजे. आधी तर आपण बघितलं की जीवाची आधारभूतता ठेवूच नका, परमेश्वराकडे सोपवा सगळ्या गोष्टी. परमेश्वर आयोजित करणार आहे. एखादा लहान मुलगा असतो ना, तो लहान मुलगा कशाचाही हट्ट धरतो, कुणाच्या जीवावर, वडिलांच्या जीवावर. बाकीच्यांचं त्याला माहीत नाही आहे, पण त्याला हे माहिती आहे की माझे वडील मला ते देणार, आज नाही तर उद्या, परवा, तेरवा कधीतरी देणार आहेत. आणि देवाच्या जीवावर आपण देखील फक्त देवाच्याच, बाकी इतर कुणाचं तुम्ही हे नका ठेवू की हे नाही आले, ते नाही आले, ते नाही आले, परंतु कोणीतरी आलेले आहेत हे लक्षात घ्यायचं. आपल्याला वाटतं की आपण यांना मदत केली तर हेच मदतीला आले पाहिजे, असं नाही होणार. तुम्ही जे बँकेत नोटा जमा करता आणि ते परत रक्कम काढताना त्याच नोटा येतात का परत? नोटा दुसऱ्या येतात, रक्कम तुमची पूर्ण आलेली आहे, पण नोटा मात्र तुम्ही ज्या जमा केल्या त्या नाही आहेत. तसं ज्यांना तुम्ही मदत केली तेच मदतीला येतील ही अपेक्षा ठेवू नका. कुणीतरी मदतीला देव पाठवणार आहेत एवढं मात्र नक्की ठेवायचं. जेव्हा 88,000 ऋषी आलेले जेवायला, वनवासामध्ये पांडव आहेत, आता कोण मदतीला येणार? 5 पांडव म्हणजे काही साधे सुधे नाहीत, ते एकदम सर्वार्थाने ते बलाढ्य आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, सगळं आहे. पण ते 88,000 ऋषींना ते जेवू घालू शकत नाही, कारण की ते जीव आहेत. मग अशा वेळेला कोण मदतीला येणार? ना परमेश्वर मदतीला येणार. आणि त्या विश्वासाने आमच्या द्रौपदाईसा ज्या आहेत त्यांनी कृष्ण महाराजांना विनंती केली. कृष्ण महाराज आले आणि आल्यानंतर जे काही संकट होतं त्यांनी त्याचं निवारण केलेलं आहे. तीच अजून एक घटना द्रौपदींचीच येते, जेव्हा त्या दरबारामध्ये त्यांचं वस्त्रहरण होणार आहे तेव्हा तिथे कितीतरी जीव बसलेले आहेत. 5 पांडव तर आहेच,
पण या सर्वांवर अधिकार गाजवणारी व्यक्ती म्हणजे पितामह भीष्म असून सुद्धा ती काही करू शकली नाही. लक्षात घ्या, पितामह भीष्म काहीही करू शकत होते, परंतु तो व्यक्ती सुद्धा मदतीला आलेला नाही. आणि त्या राज्याचा जो राजा आहे धृतराष्ट्र, तो सुद्धा काहीच बोलू शकला नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की अशा कुठल्याही संकट समयी तुम्ही जीवांकडनं अपेक्षा ठेवू नका. आणि एखादे जीव जर का नाही तुमच्या मदतीला आले तर त्यांचा रागही धरू नका. हे पण करा, अपेक्षाही ठेवू नका आणि कुठल्याच जीवाचा कसलाच राग काही ठेवू नका मनामध्ये. काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा वस्तू ठेवता, चांगल्या की वाईट? एखादी भाजी चांगली आहे तर तुम्ही ठेवता, परंतु ती विटली, बुरशी आली तर ठेवतो का आपण? आपण लगेच घराबाहेर टाकतो. परंतु बुरशी आलेले कितीतरी विचार, विटलेले, दुर्गंधी येणारे, असे कितीतरी विचार आपण आपल्या मनात ठेवतो. आपल्याला जेव्हा कळतं की हा विचार वाईट आहे आपल्या मनात, तो काढून टाकला पाहिजे. आपण अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. जे गेले 1-2 दिवस आपण अंतःकरण शुद्धाच्या संदर्भातला आपण बोलतो आहोत. एखाद्या व्यक्ती वस्तूची पदार्थाची अपेक्षा हे सुद्धा मनाला कलुषित करणारी गोष्ट आहे, मनाला मलिनत्व आणणारी गोष्ट आहे. कारण की त्यावेळेला आपण त्या 1-2 व्यक्तीकडेच लक्ष ठेवून असतो, पण अशा वेळेला दुसरे 50 लोक देवाने उभे केलेले असतात किंवा तुमच्या नियतीने ते उभे केलेले असतात तुमच्या मदतीसाठी, पण आपण त्या 2 लोकांकडेच अपेक्षा ठेवतो आणि ते अपेक्षा भंग करतात आणि मग त्याचं दुःख होतं. मग राग आहे, वाद आहे, भांडण आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यापेक्षा आपण जीवाच्या बाबतीमध्ये कुठल्याही अपेक्षा ठेवू नये. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? निष्काम कर्म म्हणजे काय? कर्म करा, ज्याच्या संबंधित तुम्ही कर्म केलेत त्याच्याकडनं कुठल्याच अपेक्षा ठेवायच्या नाहीत. याच्यासारखा मोठेपणा जगामध्ये दुसरा कुठला नाही बरं का. ज्याला आम्ही मदत केली त्याच्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवायची नाही आणि विसरूनही जायचं तुम्हाला मी काय मदत केली होती ते लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण जर का वर्तन केलं तर आपलं एकदम ज्ञान नसताना देखील आपलं जीवन इतकं सुंदर होतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या गाठी आपण बांधून ठेवलेल्या आहेत ना, म्हणजे त्या गाठी कशा जोडणाऱ्या गाठी नाही आहे, त्या रागाच्या गाठी आहेत. मनामध्ये एखादी गोष्ट धरून ठेवलेली आहे. उदाहरण सांगितलं ना, त्यांनी मला वाकून दंडवत केला नाही, त्यांनी मला लांबूनच दंडवत केला, त्यांनी मला हात जोडले नाही, त्यांनी आम्हाला लग्नाची पत्रिकाच दिली नाही, वगैरे वगैरे. इतक्या कितीतरी गाठी आपण मनामध्ये अशा धरून ठेवत असतो आणि वास्तविक त्या गोष्टींचा काही उपयोग जीवनामध्ये आपल्याला होत नाही, परंतु आपण ते ठेवत असतो. तर ती गोष्ट आपल्याला काढून टाकता आली पाहिजे. कुणाविषयी कुठला राग द्वेष मनामध्ये ठेवूच नका. मन इतकं हलकं राहील तुमचं. तुम्हाला जर का कोणी म्हटलं हे तुम्हाला निंदा, तुम्हाला नावं ठेवत होते, ठेवू द्या, काय हरकत नाही. एकदम मोकळे होता आपण लगेच काय नाव ठेवत होता, काय बोलत होता, मी त्याला जातो, मी बघतो वगैरे, ते चालूच राहतं. जोपर्यंत त्याची भांडून येत नाही आपण, तोपर्यंत आपलं ब्लड प्रेशर बरोबर होत नाही. एकदा भांडून आल्यानंतर संपलं का नाही, मग आपण परत 10 लोकांना सांगत राहतो मी त्याला चांगलं झाडून आलो वगैरे वगैरे. म्हणजे इत्यादी प्रकारे मनामध्ये कितीतरी नको त्या गोष्टींचा संग्रह करून ठेवला. त्याच्यामुळे स्वामींनी जे सांगितलं, परमेश्वर तो अंतर्गाम्य हृदयगाम्य, जे करायला सांगितलं ते होणार नाही. आधी हृदय तुम्हाला अंतःकरण आधी स्वच्छ करावं लागेल, तिथली गर्दी कमी करून टाकावी लागेल, मोकळं करावं लागेल. त्यावेळेला परमेश्वर त्या ठिकाणी येणार आहेत. मी एक उदाहरण नेहमी देत असतो की महिला वर्ग भोजन वगैरे झाल्यानंतर ताट स्वच्छ घासतात, म्हणजे आधी धुतात, धुतल्याने काय होतं खरकट निघून जातं आणि मग घासायचं आणि नंतर परत स्वच्छ धुवायचं, ते पुसून वगैरे मग ठेवतात. आता दुसऱ्या दिवशी ते ताट जेवायला घ्यायचं आहे, मग सरळ ते ताट घेऊन तुम्ही जेवण वाढता का त्याच्यात?
काय करता मग? परत ते धुतल्या जातं. आता काल एवढं धुतलं, दोनदा धुतलं, एकदा घासलं, तरी आज परत का धुवायचं आहे? कारण की कालच्या आणि आजच्या त्या दरम्यान त्याच्यावर अनेक प्रकारची धूळ त्याच्यावर परत बसलेली आहे. आणि धूळ अशी असते की ती दिसते पण आणि नाही पण दिसत. ती जास्त प्रमाणात झाली तर दिसते, नाहीतर आत्ता सुद्धा इथे कितीतरी धुलीकण आहेत ते आम्हाला दिसत नाही, एवढी बारीक धूळ असते. आणि त्या ताटाला परत धुवावं लागतं, पुसावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये वाढावं लागतं. लगेच 4-5-7 तासाच्या अंतरामध्ये, 1 तासाच्या अंतरामध्ये लगेच ते धूळयुक्त होऊन जातं, मळीनत्व त्याला येतं. आणि त्याचं ते मळीनत्व काढल्याशिवाय त्याच्यात वाढता येत नाही. तशा प्रकारे आपल्या अंतःकरणात जे मळीनत्व आहे त्याच्यामुळे परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येत नाहीत. आपण म्हणतो की मला स्मरण साधल्या जात नाही, नामस्मरण करायला लागलं की झोप येते. ज्यांची तक्रार आहे की नामस्मरण करताना झोप येते, कंटाळा येतो, आळस येतो, जांभई येते, हे सगळं कारण तेच आहे की आपल्या मनावर ते मळीनत्व आहे. आणि ते मळीनत्व जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला अजिबात झोप येणार नाही, अजिबात तुम्हाला आळस येणार नाही. तुम्ही जेव्हा उत्साही असता एकदम, तुम्हाला आळस वगैरे काही नसतं, चेहरा एकदम टवटवीत असतो. पण तेच जर का आपल्याकडे काहीच कार्य नसेल, काहीच उद्दिष्ट नसेल, तर आपण मग कंटाळून जातो. तुम्ही बसा बरं, 15-20 मिनिटं एकटेच बसा, तुम्हाला लगेच जांभया, कंटाळा सुरू होऊन जात असतो. म्हणजे ते मळीनत्व जे आहे ते मळीनत्व तुम्हाला परत तिकडे घेऊन जातं. आणि म्हणून देवाला जर का आपल्याला अंतःकरणात आणायचं असेल तर स्मरणाशिवाय ते आणता येणार नाही. आणि स्मरण करताना नेमकं आपल्याला आळस येतो, म्हणजे आमचं स्मरण साधलं जात नाही आणि त्याच्यामुळे देव येत नाहीत. म्हणजे आता हे कसं याचं निवारण कसं करायचं? तर तुम्हाला जेवढा कंटाळा येईल, जेवढं आळस येईल, तेवढं स्मरण करतच राहायचं, स्मरण थांबवायचं नाही. आपण काय करतो, कंटाळा आला की स्मरण थांबवून टाकतो. तसं नाही, तुम्ही ते स्मरण करतच राहायचं. किती जांभया येऊ, हळूहळू ते मळीनत्व जसं जसं निघून जाईल तसं तुमच्या जांभया, कंटाळा, आळस हा सुद्धा आपोआप निघून जाईल. काही लोक बघा, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांना कधीच आपल्याला असं आळशी असलेलं बघितलेलं नाही. सगळ्या कार्यामध्ये तत्पर असतात ते, कधीही त्यांना उठवा त्यांची झोप हो न हो, परंतु एकदम ताजे तवाने असतात ते. आणि आपण पूर्ण झोप घेतली तरी पण आपल्याला आळस, झोपेतनं उठल्यानंतर पण आपल्याला जांभया सुरू असतात, एवढा आळस आहे. हे मळीनत्व आहे. म्हणजे विधी करताना हे मळीनत्व पुढे येतं. टीव्ही बघताना येत नाही बरं का, मोबाईल बघताना येत नाही. नेमकं गाठी घेतल्यानंतरच काय का ज्या लोकांना झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही, त्यांना हातात गाठी घेतली की झोप येते. कोणी म्हटलं बाबा मला झोप येत नाही, मग तुम्ही स्मरण करा. एकतर झोपच नाही आली तर स्मरण होऊन जाईल, आणि झोपच आली तर झोप होऊन जाईल. काहीतरी एक दोन्हीपैकी काहीतरी घडणार आहे. म्हणजे इथे आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये हे मळीनत्व असल्यामुळे ईश्वराचा कुठलाही विधी साध्य होत नाही. तुम्ही तुमचं निरीक्षण करा. तुम्हाला असं होतं का की देवपूजेला आपण बसलो, 1-2 विशेष कपाळाला लावले की जांभई येते, विशेष कपाळाला लागला की जांभई येते. म्हणजे आपल्याला ते मळीनत्व आहे ते लगेच बाहेर येतं. ते सांगितलं ना, ते आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषध घेतलं की आजार वाढतो, बाहेर येतो. आजार वाढतो म्हणजे बाहेर येतो आजार. तशा प्रकारे ईश्वर कार्यामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुम्हाला तिथे कंटाळा वाटत असेल, उभं राहू वाटत नसेल, बसू वाटत नसेल तिथे, तर समजायचं आपल्यामध्ये भरपूर काय असं मळीनत्व आहे. मामाजींनी आम्हाला विनोदामध्ये सांगितलं, आरतीला उभं राहू वाटत नाही, तर समजायचं आपल्याला काहीतरी बाधा झालेला आहे बरं का. विनोदात सांगितलं त्यांनी. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला स्वतः तपासता आलं पाहिजे. आपण तर डॉक्टरकडे जातो स्वतःला तपासायला, पण डॉक्टर कोणाकडे जात असते? डॉक्टरांकडे एवढं ज्ञान आहे की स्वतःच्या बदला संबंधित त्याला स्वतःला काही गोष्टी लक्षात येतात
तब्येत आपली खराब होते वगैरे वगैरे, हे स्वतःच त्याला कळतं. खूप वेळा तो स्वतःला तपासतही असेल. तशा पद्धतीने धर्मदृष्टीने आपण स्वतःला तपासलं पाहिजे की आपल्यामध्ये धर्म किती टक्केवारीमध्ये आहे. आणि आपण तर मोबाईलची बॅटरी चेक करत असतो, किती टक्के आहे. परंतु आपण स्वतःच्या अंतःकरणामध्ये किती टक्केवारीमध्ये आपल्याकडे धर्म आहे हे तपासता आलं पाहिजे. किती प्रमाणामध्ये अधर्म आहे, मलिनत्व आहे, कुविचार आहेत, हे याचं प्रमाण आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. इतकं आपण धार्मिक दृष्ट्या स्वतःला प्रगल्भ करता आलं पाहिजे आपल्याला. तुमचं एक थोडंसं जरी तुम्हाला मलिनत्व आलं तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की काहीतरी आपलं येण्या जाण्यामध्ये पाळत्या नपाळत्यातनं आपण आलेलो आहे किंवा हिंसक जागेतनं आपण आलेलो आहे, लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे धर्म आपल्याकडे एवढ्या प्रमाणात असला पाहिजे की लगेच बदल आपल्याला कळतो. ज्यांना वात असतो ना, ते वात आहेत ते दरवाजा खिडकी बंद करून जरी झोपलेले आहेत आणि वर जर का आभाळ आलं तर त्यांना इथे घरात कळतं की आभाळ आलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे सांधे वगैरे आहेत ते थोडे त्रास द्यायला सुरुवात करतात. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना पण कळतं की आभाळ आलं बरं का. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये तो आजार आहे की तो लगेच लक्षात येतो काय आभाळ आलं की नाही आलं. तसं इतक्या प्रमाणात धर्म असलं पाहिजे की कुठे नको ती व्यक्ती जर का संपर्कात आली त्याच्या बोलण्यावरूनच कळालं पाहिजे ही व्यक्ती सत्य वागणारी व्यक्ती नाही, ही व्यक्ती सत्य बोलणारी व्यक्ती नाही, लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किंवा एखाद्या जागेत आपण गेलो तर आपल्याला लगेच कळालं पाहिजे की ही जागा थोडीशी बरी वाटत नाही, स्वस्थता वाटत नाही, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इतक्या प्रमाणात धर्म असला पाहिजे. आणि मग धर्म जर का तुमच्याकडे एकदा असेल तर मग तुम्हाला प्रपंचाचा सुद्धा आधार घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे प्रपंचाचा आधार म्हणजे कसा, पैशाचा आधार आहे, संपत्तीचा आधार आहे, प्रॉपर्टीचा आधार आहे, इत्यादी गोष्टी नसल्या जरी तरी सुद्धा तुम्ही सक्षम असले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ते रस्त्याच्या बाजूला जे खोदकाम करत राहतात त्यांची मुलं त्या मातीमध्येच खेळत असतात आणि त्या लोकांचं स्वतःचं काय घर असतं नसतं, कुठलं 1 महिन्याचं राशन त्यांचं भरलेलं नसतं, म्हणजे काहीच निश्चितता नाही, प्रॉपर्टी संपत्ती घरदार काहीही नाही आहे त्यांचं. पण त्यांनी कधी कुठल्या प्रकारचं काही आंदोलन वगैरे केलंय का, कुठे काही कोणाला मदत मागितली आहे का, काही कर्जमाफी करून घेतली आहे का, काहीच नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे ते त्यांचं आयुष्य जगायला स्वतः सक्षम आहेत. ऊन वारा पाऊस कुठेही ते काम करतात आणि स्वतःचं उदरनिर्वाह स्वतः करतात. कुणाची कुठलीही अपेक्षा ते धरून चालत नाहीत. म्हणजे त्यांचा जो धर्म आहे, म्हणजे प्रत्येक जो धर्म आहे तो धर्म प्रत्येकाने जर का व्यवस्थितपणे पार पाडला तर त्या धर्माचं आचरण करताना त्यांना इतर कोणाची आवश्यकता लागत नाही. काही लोक मी असे बघितलेले आहेत, त्यांना विचार काय मदत पाहिजे का तुम्हाला, मी एकटा करेन. उलट त्यांना कोणी आलं तर अडचण होते, ते स्वतः सक्षमपणे ती गोष्ट करतात. आमच्या संवत्सरच्या आश्रमात एक साधू होते, अंगकाठी म्हणजे एकदम सडसडीत, सडपातळ, एकदम अंगात काही ताकद नाही असं वाटायचं. पण त्यांच्याकडे जर का सेवा दिली की अच्छा त्यांना दिली सेवा, मग झालं, मग आता आपल्याला तिथे बघायची आवश्यकता नाही, ते सगळं व्यवस्थित करूनच ते देणार. मग ती सेवा किती कठीण असो, ती जवळची सेवा असो, लांबची सेवा असो आणि कितीही काही असो, त्यांच्याकडे दिलं म्हणजे ती सेवा निश्चित स्वरूपामध्ये व्यवस्थित होणार. आणि जर नाही झाली तर ते काहीतरी हे करून ती सेवा पार पाडणार, म्हणजे पाडणारच. ही सक्षमता आहे त्यांची. आजही त्यांची समजा मी आठवण काढतोय म्हणजे ते सक्षम असल्यामुळे त्यांची आठवण निघते. अशक्त व्यक्तीची कोणी आठवण काढत नाही. सशक्त जो सबळ व्यक्ती आहे ना त्याच्याबद्दल बोलल्या जात असतं. आणि म्हणून इथे आम्हाला जे काही दृष्टपर गोष्टी आहेत ज्याच्या आधाराने आपण आहोत त्या आधाराची सुद्धा आवश्यकता आपल्याला पडली नाही पाहिजे किंवा त्याच्याशी अपेक्षाभूत
आयुष्य जगण्याचं काही कारण नाही. परंतु पूर्व काळातल्या लोकांनी आपल्यामध्ये भरपूर फरक झाला. आधीच्या काळात लोकांमध्ये ह्या कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा या खूप कमी प्रमाणामध्ये होत्या. त्यांना खूपसा प्रवास आहे, पायी जायचं आहे, काही त्यांच्या घरी पाणी येत नव्हतं, ते कुठून तरी घेऊन यायचं वगैरे, दळण स्वतः जात्यावर दळायचं. म्हणजे सगळे जे कामं होते त्यांची शारीरिक कष्टाची कामं होती, परंतु त्या सगळ्या कार्यांमध्ये ते स्वतः सक्षम होते. इतरांच्या कोणाच्याही कार्यावर ते आधारभूत नव्हते. आणि म्हणून त्यांचा तो धर्म त्यांनी काय केलेला होता, निश्चित केलेला होता की हा माझा धर्म आहे, हा मला पार पाडायचा आहे. परंतु तो जो धर्म आहे, तर धर्मामध्ये असे अनेक धर्म आहे. द्वादश धर्म बोलले जातात. मातेचा धर्म, पित्याचा धर्म, पुत्राचा धर्म, पुत्रीचा धर्म, राजाचा धर्म, प्रधानाचा धर्म, असे अनेक धर्म आहेत. धर्म म्हणजे एक प्रकारचं कर्तव्य. ते कर्तव्य आपल्याला स्वीकारायचं आणि ते पार पाडायचं. आता आपल्याकडे कुठलं कर्तव्य आहे? हे कर्तव्य जे आहेत, आम्ही अनंत जन्मापासून ते कर्तव्य आम्ही पारच पाडत आलेलो आहोत. आता आमच्याकडे आलेला ईश्वर धर्म, त्या ईश्वर धर्माचं कर्तृत्व आमच्याकडे आलेलं आहे. आता आम्हाला ते आमच्या पुरतं का होईना, आम्हाला ते पार पाडायचं आहे. प्रपंचामध्ये तरी तुम्हाला तुमची व्यवस्था करून प्रपंचातले तुमच्यावर आधारभूत असलेले 4 लोकांची व्यवस्था करायची आहे. धर्मामध्ये, ईश्वर धर्मामध्ये तुम्हाला फक्त स्वतःचा धर्म जो आहे तो आचरण करायचा आहे. तुम्ही इतरांना धर्म नाही जरी सांगू शकले वगैरे तरी हरकत नाही, पण तुम्ही तुमचा धर्म समजून घ्या, ईश्वर धर्म, आणि तो धर्म तुम्ही पार पाडा. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कर्तव्य तुम्हाला करायची आहेत ती कर्तव्य आपण पार पाडली पाहिजे. आणि यासाठी आमच्या स्वामींनी वटरोपाचा दृष्टांत दिलेला आहे की पूर्व काळामध्ये कोमळ ज्ञानी असताना, कोमळ दशेमध्ये असताना त्या वटरोपाला सगळ्याच बाबतीने आपल्याला सुरक्षितता द्यावी लागते, पाणी द्यावं लागतं, कूपकाठी करावी लागते. आणि तेच रोप जेव्हा वटवृक्षामध्ये जेव्हा त्याचा बदल होतो तेव्हा किती काही वादळ आलं, किती हत्तीचा समूह जरी आला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या झाडाचं काहीही नुकसान, म्हणजे ते झाड ते पाडू शकत नाही. पूर्ण विकसित झालेला वड इतकं तो सक्षम होत असतो. धर्म सुद्धा आपल्यामध्ये इतका सक्षम असला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, हे असे तया रक्षण, म्हणजे ज्यांच्याकडे धर्म आहे तो व्यक्ती सक्षम असतो. स्वतः व्यक्ती म्हणजे तो अंगाने अशक्त असेल तरी हरकत नाही, पण धर्माने मात्र तो सशक्त असतो. तो आर्थिक परिस्थितीने अशक्त असेल पण धार्मिक परिस्थितीने तो सशक्त असतो. तो वैचारिक पातळीने समजा विचार, त्याची मानसिकता जी आहे ती अक्षम असेल, परंतु त्या मनातला जो धर्म मात्र जो असतो तो मात्र सक्षम असतो. इत्यादी प्रकारे सर्वार्थाने जर का तुम्ही धर्मयुक्त जर का व्यक्तीला भेटले तर तुम्हाला चहूबाजूनी तो सक्षम वाटेल. तुम्हाला लक्षात येईल की आपण याच्यासमोर कमकुवत आहोत आणि हा आपल्या समोर सक्षम आहे, असं आपल्या लक्षात येऊन जातं. आचार्य भट्टोबासांना जेव्हा ते सांडवा बांधायचा आहे, बाकीच्यांनी म्हटलं की आम्ही नाही बांधू शकत. का नाही बांधू शकत? कारण की त्यांच्यातला धर्म सक्षम नव्हता. धर्माच्या बाबतीत ते अशक्त होते आणि त्याच्यामुळे धार्मिक अशक्तता असल्यामुळे आपल्याला हे सांडवा बांधता येणार नाही, ही निश्चिती झालेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या. आणि भट्टोबा जेव्हा आले तेव्हा ते म्हणतात, देवा मी सांडवा बांधू का? अर्थात जी समस्या आधीच्या लोकांच्या समोर होती तीच समस्या भट्टोबासांच्या समोर आहे. आधीच्या गटामध्ये तरी 5-7 लोक आहेत, भट्टोबासांच्या गटात फक्त भट्टोबास एकटेच आहेत. परंतु ते 4-5-7 जण असून सुद्धा ते सांडवा बांधण्याला पुढे आले नाही, ते मागे हटले. कारण की धार्मिकता जी आहे, धार्मिक सक्षमत्व जे आहे ते त्यांच्याकडे नव्हतं. आणि भट्टोबास एकटे असून सुद्धा सांडवा बांधण्याला पुढे येतात, म्हणजे धार्मिक सक्षमत्व जे आहे ते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना एवढं माहिती आहे की करते करविते आपण नाही. मदतीला लोक पाहिजेत ना, मदत पाहिजे ना, तर ते मदत
आणि धार्मिक शब्दांमध्ये त्याला साह्य म्हणतात, ते साह्य परमेश्वराचं होणार आहे. आपण काय बघतो, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे माणसं नाहीत करायला वगैरे, आपण मागे हटून जातो. परंतु एखादी व्यक्ती म्हणते की काही झालं तरी चालेल, जसं जमेल तसं मी करेन, नाही पंचपक्वान्न भाकरी आणि काहीतरी चटणी मी खाऊ घालेन, परंतु हे अन्नदान मी करेनच. आणि त्याच्या अन्नदानाला पंचपक्वान्न असतं. जो व्यक्ती फक्त चटणी भाकरी द्यायपुरतच सक्षम आहे, तो पंचपक्वान्न देण्या इतपत परमेश्वर त्याला सहाय्य करत असतात. आणि तशा पद्धतीने इथे भट्टोबासांचं धार्मिक सक्षमत्व आपल्याला दिसून येतं की एकटे तयार झाले. आणि मग ते म्हणतात बाकीच्यांना मदतीला बोलवू का? मदत भट्टोबासांना नाही पाहिजे. भट्टोबासांनी एकट्याने दगड गोळा केले असते आणि एकट्यानेच तो सांडवा बांधला देखील असता. एवढं नेतृत्व भट्टोबासांकडे आहे. परंतु इतरांवर जे स्वामी उदार झाले त्यांची उदासीनता कशी जाईल? ती उदासीनता पण गेली पाहिजे. म्हणजे आपण फक्त एकट्याचा विचार नाही करायचा, आपण सर्वांचा विचार केला पाहिजे धार्मिक दृष्ट्या. कर्मराटीमध्ये आपण व्यवहारामध्ये सगळ्यांचा विचार करतो, धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा धार्मिकतेच्या बाबतीत देखील आपण सगळ्यांचा विचार करून सर्वांना धर्म कळावा, ऐकायला मिळावा, श्रवण करायला मिळावा म्हणून आपण आपले प्रयत्न करायचे. भट्टोबासांनी तो प्रयत्न केला आणि त्यांना आणलं आणि त्यांच्यावरची सुद्धा उदासीनता देवाची गेली, त्यांच्यावर देखील प्रसन्नता देवाची आली. हे कशामुळे? भट्टोबासांकडे धार्मिक सक्षमत्व असल्यामुळे धर्म त्यांच्या मदतीला आला. म्हणजे त्यांच्यातला जो देवाचाच धर्म आहे त्या देवाच्या धर्माने त्यांना सकारात्मक विचार करायला लावलं. जेव्हा तुमच्याकडे धर्म असेल तेव्हा तुमच्याकडे सकारात्मक विचार असतो. कारण की तुमच्याकडचा धर्म तुम्हाला परमेश्वराचं महत्त्व पटवून देत असतो, सक्षमत्व पटवून देत असतो. आमचे स्वामी सांगतात द्रव्ये अस्तित्वे माझवे. म्हणजे आपल्याला एखादं कार्य करायचंय तर आपलं लक्ष कुठे जातं? आपलं बँकेत किती पैसे आहेत, अस्तित्व किती आहे पैशाचं. आणि मग आपण म्हणतो काय नाही करून टाका, किती खर्च आहे. आपल्याला माहिती आहे 1000 खर्च होणार आहे, आपल्या अकाउंटला 1,00,000 रुपये आहेत. सक्षमत्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला 1000 खर्च करायला काहीच वाटत नाही. द्रव्याच्या सक्षमत्वाची जाणीव होते तेव्हा आपण आपल्या क्षमतेमध्ये येणारे किती द्रव्य खर्च करू शकतो. तसं धर्माचं सक्षमत्व जेव्हा आपल्याला जाणवतं की मागे आपण 4 सेवा केल्यात त्याच्यामध्ये देवाने कितीतरी सहाय्य केलेलं आहे, ही पण सेवा आपण घेऊया. परमेश्वर सहाय्य करणार आहेत. एक तर सेवा झाली पूर्ण तर परमेश्वर प्रसन्न होणारच आहे. परंतु जर का वाहून गेलो पाण्यामध्ये तर चांगलीच गोष्ट आहे ते सुद्धा. म्हणजे त्या ठिकाणी आहे ना, खूप लोकांना असं असतं ना की कंपनीमध्ये जर का काही झालं, हृदयविकाराचा झटका आला वगैरे, तर ते कंपनी बघते की नाही. आणि कंपनीच्या गेटच्या बाहेर आल्यानंतर जर का झालं तसं तर मग कंपनी नाही बघत. मग असं जर का झालं, घरी अटॅक आला तर मनात वाटतं बरं का कंपनीत आला असतं तर बरं झालं असतं. म्हणजे कंपनीने कदाचित आपल्याला मदत केली असती, सहाय्य केलं असतं ऑन ड्युटी असल्यामुळे. म्हणजे त्याला आपल्याला ते माहिती ऑन ड्युटी जर का आपल्याला काय झालं तर त्याचा लाभ असतो. आजारपण येण्याचं दुःख नाही, त्याचा लाभ मिळणार आहे, उपचाराला द्रव्य मिळणार आहे, त्याचा आनंद असतो. तसं जर का सेवेमध्ये असणं म्हणजे ऑन ड्युटीच असणं असल्यासारखं आहे. आणि सेवेत असताना आपल्या देहाचं काही बरं वाईट झालं, काही दुःख प्राप्त झालं तर त्याचं कुठलाही खेद त्या जाणकार व्यक्तीला नसतो. ज्याला जाणीव आहे त्याला उलट त्याला वाटतं की सेवेमध्ये माझं सगळं नासून जावं, काही दुःख प्राप्त व्हायचं ते सेवेतच प्राप्त व्हावं, जेणेकरून अल्प सेवेत बहुत कर्मांचा नाश माझा होईल. किंवा जे सन्निधान सेवा सन्निधानातले जे काही दुःख आहेत, कर्म आहेत ते त्याच्यामध्ये माझे नासून जातील. उलट त्याला त्याचा आनंदच आहे. जरी भट्टोबास वाहून जरी गेले असते तरी भट्टोबासांना उलट आनंद झाला असता की देवाची सेवा करता करता आपण देवाच्या ठिकाणी देह समर्पित केलं, याचा आनंदच जाणकार व्यक्तीला होत असतो.
हे सर्व विचार कशामुळे आहेत ना, त्यांच्याकडे सक्षम प्रमाणामध्ये धर्म आहे म्हणून. जेव्हा स्वामी त्यांना म्हणतात चांग विचारा निके विचारा, पाठवल्याशिवाय जाता येणार नाही, बोलल्याशिवाय येता येणार नाही, आता हे सगळं हो म्हणायचं आहे, नाही म्हणायचंच नाहीये. परंतु घरच्यांचं काय, घरी पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, परिवार आहे, जबाबदारी आहे, त्यांचं काय करायचं. एकीकडे देवाने सांगितलेली जबाबदारी आहे आणि एकीकडे प्रपंचाची जबाबदारी आहे. आता कुठल्या जबाबदारीकडे कलायचं आपण. आणि मग त्यांनी विचार विवेक केलेला आहे, ज्ञान त्यांच्याकडे जेवढं आलेलं आहे त्या ज्ञानाच्या आधाराने विचार केला गेला आणि ते म्हटले की देवाकडे आपण यायचं आहे, प्रपंच सोडायचा आहे. तिथे कुठला विचार केला की नाही, आपल्याकडे जो धर्म आहे, जे काही ज्ञान देवाने दिलेला आहे, तो इतकं सक्षम भट्टोबासांचा त्याच काळामध्ये झाला की त्यांनी देवाची निवड केली, प्रपंचाची आणि तिकडची निवड केलेली नाही. कारण की त्यांना माहिती आहे की धर्मदृष्ट्या आपण सक्षम जर का झालो तर धर्मच आपल्या मदतीला येणार आहे, आपल्याला पुढे कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही. आणि म्हणून देवासाठी म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला नाहीत तर तिथे तुमच्या शिवाय अडणारं काम परमेश्वर तिकडे करून घेतात, तुम्हाला तिथे जाण्याची कुठली आवश्यकता पडत नाही. आणि म्हणून इथे वटरोपाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष स्वतःचा आधार होतो. किती वादळ वारा काही जरी आलं तरी तो वटवृक्ष पडत नाही, हे सक्षमत्व त्यांनी स्वतः वाढवलेलं आहे. आपल्याला देखील आपल्यातला धर्म जो आहे तो वाढवायचा आहे, त्याचं ज्ञान वाढवायचं आहे. तर तुम्ही ज्ञानदृष्ट्या जेवढे सक्षम होणार तेवढे तुमच्या पंथा संदर्भातल्या ज्या काही शंका आहेत त्या निघून जातील. आचरण करताना ज्या काही शंका निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात, ते तुम्ही तुमचंच बरोबर सॉल्व्ह कराल. तुम्ही माझ्याकडे विचारायला येणार नाही. तुम्हाला त्या ज्ञानातनं, त्या धर्मातनं आणि आचरणातनं तुम्हाला त्याचं उत्तर आपोआपच मिळत जातं. इतकं ज्ञान आणि ज्ञानयुक्त जो धर्म आहे तो इतका उपयुक्त आहे, ते याच्यातनं आम्हाला दिसलेलं आहे. स्वामींनी मग यावर भट्टोबासांना अस्थिपरीचं जे पहिलं वचन आहे ते पहिलं वचन निरूपण केलं. विकार विकल्प शून्य. विकार विकल्प शून्य म्हणजे हा जो असतीपरी हा जो काही विषय आहे, असतीपरी म्हणजे असण्याची पद्धती स्वामींनी भट्टोबासांना निरूपण केलेली आहे. पूर्ण जी असतीपरी हे प्रकरण आहे, अस्थिपरी प्रकरण ही सुरुवात आहे आणि अस्थिपरी प्रकरणाचं विश्लेषण आचार प्रकरण आहे. अस्थिपरी प्रकरण जे आहे ते किती वचनाचं आहे? 6 वचनांचं आहे. मग एवढे 6 वचनच म्हणजेच आचार आहे पूर्ण. परंतु आम्हाला 6 वचन म्हणजे संपूर्ण त्याचं विश्लेषण आम्हाला लगेच लक्षात येत नाही. तुम्हाला समजा एक संस्कृत वाक्य सांगितलं, एकच वाक्य सांगितलं तर आपल्याला ते लक्षातच येत नाही काय बोलले ते. मग आपल्याला त्याचं विश्लेषण जेव्हा केलं जातं त्याचे 10 ओळी होतात. मग त्या 10 ओळी कळतात, पण पहिली ओळ मात्र लगेच लक्षात येत नाही. तसं अस्थिपरी प्रकरण थोडक्यात आहे आणि पूर्ण आचार म्हणजे अस्थिपरी प्रकरणच आहे. आता वेगळं काही निरूपण करायची गरज नाही. परंतु हा आचार 6 वचनाचा आचार माईन भट्टोबासांना लगेच कळून जाईल. त्यांना अजून विश्लेषण करायची तशी गरज नाही आहे. परंतु आपण मात्र कनिष्ठ अधिकाराचे असल्यामुळे आपल्याला 6 वचनात काहीच कळणार नाही. म्हणून त्याचं अजून विश्लेषण देवाने दिलं. परमेश्वराने ज्ञान निरूपण करताना सर्वसामान्य जो जीव आहे तो समोर ठेवलेला आहे. असं निरूपण करताना मी जर का एखाद्या लहान मुलाला समजेल असं समोर त्या लहान मुलाला ठेवून त्याला समजेल या भाषेत जर का मी निरूपण केलं तर मोठ्यांसाठी परत वेगळं काही निरूपण करायची गरज नाही. लहान मुलांसाठी जे निरूपण केलं ते इतकं सोपं केलं की ते मोठ्यांना आपोआपच कळालं. पण मोठ्यांना जर का निरूपण केलं तर ते लहान मुलांना कळेलच असं नाही. आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितले
ते देखील सर्वसामान्य कनिष्ठ अधिकाराचे जे जीव आहेत त्यांना समोर ठेवून त्या दृष्टांचं निरूपण केलं की ज्यांना असं कळत नाही त्यांना एखादा दृष्टांत देऊन त्यांना त्याचा सिद्धांत सांगणे हा परमेश्वराचा मूळ उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे। आणि म्हणून सर्वसामान्यांना समोर ठेवल्यामुळे हे शास्त्र मराठीमध्ये निरूपण झालेलं आहे। त्या काळामध्ये संस्कृतचं चांगलं वर्चस्व असून देखील आमच्या स्वामींनी मराठीतच शास्त्र सांगितलं। याचं कारण ते आहे की सर्वसामान्यांना हे कळावं। आणि म्हणून स्वामींनी आपल्याला तुम्हाला आम्हाला लक्षात घेऊनच नुसतं अस्थिपरी प्रकरणापर्यंत स्वामी थांबलेले नाहीत, तर त्याचं विश्लेषण आचार प्रकरणामध्ये स्वामींनी ते केलेलं आहे। आचाराची वचन निरूपण केली। अजून त्याच्यामध्ये स्वामींनी काय केलं, अजून विश्लेषण केलं। अस्थिपरीचा अर्थ आचार प्रकरण आहे आणि आचार प्रकरणाचा अर्थ आचार माळिका प्रकरण आहे। 9 प्रकरण जे आहेत अस्थिपरी सोडून त्या प्रकरणाचं विश्लेषण त्याचा अर्थ म्हणजे विचार प्रकरण आहे आणि विचाराचा अर्थ म्हणजे विचार माळिका प्रकरण आहे। इत्यादी प्रकारे स्वामींनी अजून त्याचं विश्लेषण केलं। जेवढं त्याचं विश्लेषण होईल तेवढं अजून सोपं जाईल समजायला। जसं आता मी रोज जो विषय सांगतो तो कमीत कमी 1 ते 2च ओळी असतात, पण त्याचं विश्लेषण मात्र मी 1 तास करतो। म्हणजे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला तो कठीण विषय जास्तीत जास्त सोप्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये, अक्षरांमध्ये तुम्हाला तो समजल्या जावा, तो पक्का व्हावा डोक्यामध्ये, म्हणून एवढं विश्लेषण म्हणून एवढे उदाहरणं दिल्या जातात। आणि उदाहरणं आमच्या स्वामींनी देखील दिलेले आहेत। दृष्टांताच्या माध्यमातून असेल, अजून काहीतरी स्वामींनी काहीतरी वचनांमध्ये न्याय दिलेला असेल। रहाड घटिकेची दृष्टांत आहे। त्या ब्राह्मणाला म्हटले की तुम्ही अजून काहीतरी मागा, कनाशीच्या ब्राह्मणाला। ते म्हणाले मला देवा हेच पाहिजे। म्हणतात आम्ही प्रसन्न झालेलो तर अजून काहीतरी वेगळं मागा। रहाड घटिकेची दृष्टांत आहे, हे तुम्हाला सगळं भेटणारच आहे। दृष्टांत कुठला दिला, रहाट घडी। रहाटी घडी बांधलेली असे ते ये जाय भरे रिचवे, म्हणजे माहिती आहे ना, आत्ताच्या काळात ते नाहीये। आत्ताच्या काळातल्या मुलांना म्हणजे ते म्हणले काय वेगळंच सांगता तुम्ही, कारण की आता ते बघायलाच मिळत नाही कुठे। मग त्या असा तो पट्टा आहे, त्याला ते मडके बांधलेले आहेत विशिष्ट अंतरावर आणि ते खाली तो पट्टा सोडला जातो। ती मडकी सगळी खाली जातात, त्या विहिरीच्या पाण्यामधनं ती बुडून आणि भरून येतात। आणि भरून आल्यानंतर वर जशी येतात तसं ते बरोबर विशिष्ट पद्धतीने ते रिचवल्या जातात आणि ते बरोबर ते पाणी परत विहिरीत पडत नाही, तर ते जिथे त्यांना ते रिचवायचं बरोबर तिथे ते पाण्याचा प्रवाह पडतो। अशा पद्धतीने विना इलेक्ट्रिक म्हणजे लाईट नाही, मोटर नाही, काय नाही, जुन्या काळातल्या लोकांनी ती मोटर तयार केलेली आहे जी कधीही चालू शकते। आणि अशा पद्धतीने ते मडकी जी असतात लहान लहान ते आत जातात, पाण्याने भरून येतात, वर आले की परत रिकामे होतात, परत खाली जाऊन भरतात। हे काय आहे, ये जाय। ये म्हणजे वरती येते, जाय म्हणजे खाली जाते। आणि काय होतं, भरे रिचवे, आधी भरतात आणि मग रिचवतात म्हणजे कमी होतात। हे सगळं त्यांचं ते काही क्रम जो आहे त्या क्रमानुसार भरणं, कमी आणि रिकामा होणं हे चालू आहे। तसं हे काय आहे, प्रत्येक मडकं म्हणजे एक जीवन आहे आणि ते जे जीवन आहे ते जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सुरू आहे। कर्माच्या चक्रामध्ये हे सगळं सुरू आहे। कर्म वशे जीव सकळही पावे, कर्माच्या माध्यमातून जीवाला सगळं मिळतं। एक वांचून म्हणजे परमेश्वर भेटत नाही, फक्त बाकी सगळं मिळतं। तुम्हाला जे पाहिजे नको पाहिजे ते सगळं कर्म बंधनामध्ये सगळं प्राप्त होतं। आणि तो विहिरीमध्ये तो मडकं जातं, ते भरे म्हणजे कर्माने तो भरल्या जातो। आणि कर्म कुठलं आहे, सुख आणि दुःख। आता ते विहिरीतलं पाणी एकच आहे,
परंतु कर्म मात्र दोन प्रकारचे आहेत। एक कसं आहे, एक पापरूप कर्म आहे, पुण्यरूप कर्म आहे, दुःखरूप कर्म आहे, सुखरूप कर्म आहे। त्याच्याने ते मडकं भरतं, वर येतं आणि ते रिचवे म्हणजे भोगून त्या कर्माचा नाश होतो। परत दुसरं कर्म, परत तिसरं कर्म, चौथं कर्म। हे भरणं म्हणजे कर्म जोडणे आणि रिचवणं म्हणजे कर्म नासणे, असा हा क्रम सुरू आहे। त्या कनाशीच्या ब्राह्मणाला देवाने सांगितलं, तुम्हाला कर्म वशे जीव सकळही पावतो ना, तसं तुम्हाला हे सगळं भेटणार आहे। जमीन, शेती, जे काही सून, मुलगा, दूध दुभत सगळं मिळणार आहे, ते आमच्याकडे मागू नका। ही लीळा कळाली का आपल्याला? ही लीळा जर का कळाली तर आपण ज्या काही इतर गोष्टी करतो की नाही, देवा मला हे द्या, ते द्या, ते द्या, हे जे काही देवाच्या मागे लागलेलो आहोत, तर ते काहीही आपण देवाकडे मागणार नाही जर का ही लीळा कळाली तर। आमचे स्वामी त्यांना तीनदा म्हणतात, बाईसा म्हणतात स्वामींना, बाबा तुम्ही तीनदा त्यांना म्हटलं काही वेगळं मागा, वेगळं मागा, पण त्यांनी काय वेगळं मागितलंच नाही। त्रिशुद्धी गोसावी म्हणतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते किती वेळा झालं, त्यांनी त्रिशुद्धी म्हटलंच स्वामींनी, पण आपण ही लीळा कितीतरी वेळा ऐकलेली। आता आपल्याला ही लीळा आतापर्यंत कळाली पाहिजे। कनाशीच्या ब्राह्मणाला नाही कळाली, परंतु त्यांनी काय केलं, एका वाक्यामध्ये 10 गोष्टी मागून घेतल्या। म्हणून मी म्हणत असतो की आपले गुरु कनाशीचे ब्राह्मणच आहेत। त्यांनी एका वाक्यात सगळं काही मागून घेतलं, आपण एका विड्यामध्ये सगळं काही मागून घेत असतो। विडा ठेवताना सगळंच देवाला ते सांगा, ते सांगा, आणि देव विसरतील की काय म्हणून ते नारळ बांधतात, त्याच्या चिठ्ठीवर पण लिहून ठेवलं जातं। आता ते जे इंग्लिश शाळेत शिकलेले असते इंग्लिशमध्ये लिहून ठेवतात आणि काही मराठीमध्ये लिहितील वगैरे, परंतु त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या लिहून ठेवलेल्या असतात। आम्हाला काय काय पाहिजे, एका नारळात एवढ्या सगळ्या काही गोष्टी मागायचे। म्हणजे ही कला आम्हाला कोणी शिकवली? कनाशीच्या ब्राह्मणाने शिकवलेली आहे। आमचे गुरु कोण पाहिजेत? महादाईसा पाहिजेत, आमचे गुरु सादाईसा पाहिजेत किंवा भट्टोबास पाहिजेत की त्यांनी श्री चक्रधरच मागितले, दुसरं काही मागितलं नाही। आमच्या महादाईसानं सांगितलं तुम्हाला केळी बोरी पाहिजेत का? ते म्हणे ते आम्हाला आमचे गोसावीच पाहिजेत, आम्हाला ते केळी बोरी प्रसाद नको। म्हणजे केळी बोरी काय आहे? नाशिवंत आहे, ते नासून जाणार आहे, ते नको आहे। आम्हाला शाश्वत पाहिजे, परमेश्वर पाहिजे। जे दिल्या जात आहे ते नको, जे देणारे आहेत ते आम्हाला पाहिजे आहे। आणि सादाईसांना विचारलं की काय पाहिजे ते मागा। कनाशीच्या ब्राह्मणाला जसं स्वामींनी विचारलं तसंच यांना विचारलं, आम्ही प्रसन्न झालो, काय पाहिजे ते मागा। ते म्हणे मला मागताच येत नाही। आता सादाईसा जर का आपल्याकडे असत्या तर आपण त्यांना शिकवलं असतं कसं मागायचं, काय मागायचं देवाकडे। ते एवढं देवाजवळ राहून देवाकडे गाडी बंगला काहीच मागू शकलं नाही ते, पण त्यांनी काय मागितलं? पुन्हा संबंध मागितला। देवाकडे देवाला मागता आलं पाहिजे। आपण देवाकडे सगळं मागतो, फक्त देवाकडे आपल्याला देवालाच मागता येत नाही। आणि देव त्याचीच अपेक्षा ठेवतो की जसं की वडील आहे, वडील मुलाला काय पाहिजे, आता मुलाने जर का म्हटलं वडिलांना तुम्हीच पाहिजे फक्त, तर वडिलांना किती आनंद होईल। आता त्यामध्ये वडील फक्त स्वतःलाच देतील का त्याला, बाकीचं काही देणार नाही का? वडील सगळी व्यवस्था करणार आहे, फक्त वडिलांना एकच वाक्य बोलायचं की मला तुम्ही पाहिजे, बस। वडील सगळी व्यवस्था जेवढं देणार आहेत ना वडील, त्याच्यापेक्षा डबल देतील त्या पोराला, फक्त त्यांनी हे एक वाक्य बोलायचं आहे। आपण काय करतो, वडिलांना न मागता वडिलांकडनं प्रॉपर्टी आमकं टमकं सगळं, वडील नाराज होतात आणि ते सगळंच घेऊन राहिला। तशा पद्धतीने देवाकडनं आपण इतर गोष्टी मागतो, देव वाट बघतात, हा मला कधी मागेल। आपण कधीच मागत नाही, देवा तुमच्यासाठी मला काही वेळ नाही, आता आम्हाला लग्नाला जायचंय, आम्हाला वाढदिवसाला जायचंय, आमचा कोणतरी जन्मला तिकडे जायचंय, आम्हाला कोणतरी मेलंय तिकडे जायचं आहे, परंतु तुमच्यासाठी आता आमच्याकडे वेळ नाही। म्हणजे आपण देवाकडे देवाला कधीच मागत नाही। आमच्या सादाईसाने मात्र देवाने म्हटलं मागा, तेव्हा त्यांनी देवाकडे देवालाच मागितलं, परमेश्वर एक परमेश्वर पाविजे। म्हणजे हे जी वचन आहे, या वचनाचं पद सादाईसाने खरं करून दाखवलं। म्हणजे या ठिकाणी
साधाईसानी पुनःसंबंध मागितला म्हणजे पुनःसंबंध ज्याला झाला तो परत जन्म मृत्यू याकडे येत नाही, तो परमेश्वराकडे कायम स्वरूपी राहिला, त्याला परमेश्वर सुद्धा दूर करू शकत नाही, असं दान साधाईसाने मागून घेतलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे मधले साधन मागितलेच नाही. कोणीतरी म्हटलं की त्यांनी ज्ञान मागितलं पाहिजे होतं, कोण म्हटलं त्यांनी प्रेम मागितलं पाहिजे होतं, पण त्यांनी मधली साधनं मागितलीच नाही. त्यांनी सरळ त्या साधनाचं जे साध्य आहे तेच मागून घेतलेलं आहे. सरळ पुनःसंबंध मागितला म्हणजे तिथून त्या जीवाचा उद्धार हा सुरू झाला जसा तसा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, पतन नाही. म्हणजे तिथे त्या अपरोक्ष ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये पण जे सांगितलेलं आहे की म्हणजे ते पक्क आहे, त्याच्यातनं परत पतन होणे नाही. अशा पद्धतीचं दातृत्व परमेश्वर देणार आहेत आणि तेच त्यांनी मागितलेलं आहे. हे काय आहे की या ठिकाणी भट्टोबास वगैरे जे आहेत यांना स्वामींनी हे सगळं निरूपण केलं, सगळं विश्लेषण निरूपण केलेलं आहे, दृष्टांत निरूपण केलेले आहेत आणि सर्व दृष्टीने त्यांना सक्षम करून घेतलेला आहे. जसं आपण एखादं खांब जेव्हा जमिनीमध्ये रोवतो तेव्हा त्याच्यात मोठे दगड त्याच्यामध्ये चेळतो ना आपण, मोठे दगड चारी बाजूने त्याच्यामध्ये ठेचल्या जातात, लहान दगड माती सुद्धा. आणि दगड ठेचल्यानंतर मध्ये जी पोकळता राहते त्याच्यामध्ये ती माती वाळू टाकल्या जाते की ती जे करून आतमधला भाग भरीव करेल आणि तो खांब पक्का केला जातो. आणि अशा खांबांना परमेश्वर काय करतात, स्तंभा एका ते निमित्त करून परमेश्वर बोलतात, सांगतात, त्या जीवाचा उद्धार करतात. कुणाचा? जो सक्षम आहे त्याचा. जो सक्षम नाही आहे त्याचं व्यवहारातही काही होऊ शकत नाही आणि अध्यात्मामध्ये पण काही होऊ शकत नाही. म्हणून आपण सक्षम असलं पाहिजे, आपली निर्णय क्षमता सक्षम असली पाहिजे, आपल्यातलं धर्म सक्षम असला पाहिजे, आपले निर्णय सक्षम असले पाहिजे, आपले विचार सक्षम असले पाहिजेत, आपलं वर्तन वागणं हे सुद्धा सक्षम असलं पाहिजे. तर तुम्ही व्यवहारात पण यशस्वी होता आणि तुम्ही धर्मामध्ये देखील तुम्ही योग्य प्रकारे यशस्वी होत असता. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की असती परी हे प्रकरण आहे, त्याचं अजून विश्लेषण आणि त्याचं अजून विश्लेषण आचार आणि आचार मालिकेमध्ये देवाने करून तो विषय जो आहे तो पूर्णपणे समजवलेला आहे. तुमच्यामध्ये जर का धर्म चांगल्या प्रकारे रुजवायचा असेल तर काही गोष्टी त्याच्यातनं काढून घ्याव्या लागतात. आपण खांबाचंच उदाहरण घेतलं, खांब जर का जमिनीमध्ये आपल्याला उभा करायचा आहे तर काय करावं लागतं, तो जिथे उभा करायची ती जागा निश्चित झाली, पण त्या जागेच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तिथे खड्डा करावा लागतो. खड्डा करणं म्हणजे काय असतं, तिथे नको असलेली ती दगड माती आपल्याला काढून घ्यावी लागते, ती जागा रिकामी करावी लागते आणि मग त्या जागेमध्ये तो खांब उभा केला जातो. म्हणजे तो जीव उभा केला गेला. कधी उभा झाला, जेव्हा त्यातले नको असलेले विचार कुविचार हे सगळे आधी काढून टाकायचे आणि मग तिथे उभं राहिल्यानंतर धर्मदृष्टीने स्वतःला सक्षम करायचं. धर्मदृष्टीने जसं राजा एखादा युद्धाला जातो तेव्हा तो स्वतःला सक्षम करतो. कसा? चिलखत घालतो, डोक्यामध्ये ते पूर्ण लोखंडाचं आहे, पूर्ण त्या स्वतःला काय करतो, चारी बाजूनी शरीराला पायापासून डोक्यापर्यंत तो सुरक्षित करतो आणि मग तो युद्धाला जातो. तशा पद्धतीने आपल्याला धर्मदृष्ट्या स्वतःला चौ बाजूने आपल्याला सक्षम करावं लागेल. देहाला नव्हे तर इथे मनाला. राजा काय करतो, देहाला सुद्धा सुरक्षित करतो आणि मन सुद्धा त्याचं सक्षम असतं. आम्हाला धर्म आचरताना फक्त मनाला सक्षम करायचं आहे, देहाचा विचार करायचा नाही. देहाचं बरोबर सहाय्यभूतता जी आहे ती बरोबर होऊन जात असते. आम्ही संवत्सरला होतो, पहिला पाऊस पडला की आमच्या भेटीला मोठ्या मोठ्या गोम यायच्या बरं का. गोम तुम्ही अशा लहान लहान बघितलेल्या आहेत, आम्ही अशा मोठ्या मोठ्या गोम बघितलेल्या आहेत, 1-1 फुटाच्या अशा. आणि सुद्धा त्याच्यावर म्हणजे संत्र्यांचा रंग कुठला असतो, तो ऑरेंज कलर, काळा कलर, असा तो कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या
तिथे बघूनच भीती वाटायची. विंचू निघायचे आणि साप निघायचे. पहिला पाऊस पडला की हे येणार म्हणजे येणार. 2-3 दिवसात त्यांचं येणं जाणं चालू राहायचं. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये कुणालाही साप मात्र कधीच चावला नाही. किंवा काही सेवा करत असताना लाकडाची त्याच्यात साप निघायचा म्हणा वगैरे, परंतु कधीही कुणाला तो साप चावलेला नाही. म्हणजे सेवा करत असताना मन सक्षम असलं पाहिजे. बाकी देहाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यायचं नाही. देहाचं काही हो, पण परमेश्वर त्याचं काहीही होऊ देत नाही. सांडव्याच्या वेळेमध्ये सुद्धा आपण ती सक्षमता बघितलेली आहे. आणि भटोबासांच्या अनेक सेवेमध्ये आम्हाला ती धार्मिक सक्षमता आम्हाला दिसून येते. परमेश्वराकडे सर्व सोपवलेलं आहे आणि काहीही वाईट होणार नाही आणि जे होईल ते चांगलंच होईल, हे धार्मिक विचार घेऊन आचार्य भटोबासांनी सगळ्या सेवा केलेल्या आहेत. परंतु आता मात्र देव नाही तर धर्म नाही अशा भूमिकेमध्ये भट्टोबास आहेत. आणि स्वामी म्हणतात, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, परंतु वटरोपाच्याने दृष्टांताने वटवृक्षाचे दृष्टांते तुम्ही स्वतःला सक्षम करा. आणि म्हणजे असन्निधानी सुद्धा धर्म आचरण करता येतो. या वचनाची सुरुवात विकार विकल्प शून्य स्वामींनी केलेली आहे. या संदर्भातले विश्लेषण आपण या 9व्या सत्रामध्ये बघितलेलं आहे आणि पुढचं विश्लेषण 10व्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. दंडवत हो.